डॉक्टर नवऱ्यानं बायकोला HIV इंजेक्शन सलाईनमधनं दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। घटस्फोट मिळवण्यासाठी हा विकृत प्रकार केल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय। घटस्फोटासाठी बायकोला टोचलं HIV इंजेक्शन। बायकोचा डॉक्टर नवऱ्यावर आरोप। डॉक्टर नवऱ्याविरोधात पोलिसात तक्रार। नवरा बायकोचं तसं नाजूक नातं, पण हे नातं जेव्हा तुटायला लागतं तेव्हा ते एकमेकांचा सूडच घ्यायला तयार होतात। घटस्फोटासाठी नवऱ्यानं बायकोच्या शरीरात HIV विषाणू सोडल्याचा आरोप पिंपरी चिंचवड मधल्या एका महिलेनं केलाय। थोडीशी जास्तच आजारी असल्यामुळे त्याने तिला घरी सलाईन लावली। सलाईन लावल्यानंतर तक्रारदार मुलीचं असं म्हणणं आहे की त्या सलाईनमधून रक्तासारखं लाल रंग, कदाचित ते रक्तच असावं आणि त्याच्यामध्ये HIV व्हायरस माझ्या शरीरात सोडले असा तिचा संशय आहे। पीडित महिलेचा हुंड्यासाठी छळ सुरू होता। हुंडा मिळत नाही म्हटल्यावर त्यानं घटस्फोट मिळवण्यासाठी ही पद्धत अवलंबल्याचा आरोप महिलेनं केलाय। खात्री वाटते की ज्यावेळेस ती आजारी होती सप्टेंबरमध्ये 2017मध्ये आणि ज्यावेळेस तिला सलाईन दिलं गेलं त्या सलाईनमध्ये HIV व्हायरस त्यानं सोडले असावेत आणि त्याला घटस्फोट पाहिजे होता आणि त्या घटस्फोट मिळावा म्हणून ह्या तरुणीला हे अशा प्रकारचे HIV व्हायरस सोडला असावा। वैद्यकीय तज्ञांचा अहवाल आल्यानंतर कारवाई करू असं पोलीस सांगतायत। बायकोपासून सुटका करून घेण्यासाठी नवऱ्यानं वापरलेली सैतानी पद्धत पाहून पोलीसही चक्रावलेत। दिलीप कांबळे, साम TV, पिंपरी चिंचवड।